आज आपण केळीच्या पानाचं खत बनवणार आहे. बघा पानं बारीक कट करून घेतलेले आहे आणि हे पूजेला वेळेस आणलेले होते आणि याच्यामध्ये मूठभर कडुलिंबसुद्धा टाकला, घरात होता तर तोडलेला, आणि एक झेंडूची माळसुद्धा टाकली. हे सेंद्रिय पद्धतीने खत बनवून आपल्या झाडांना इतकी पोषक तत्व भेटतात ना, केमिकलचा वापरच करायची मला गरज पडत नाही. आणि अशा पद्धतीने मी खतं बनवत असते. बघा आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं होतं सुकू नये म्हणून. आता आपण याच्यामध्ये काय टाकणार आहे ते समोर तुम्हाला दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्याही कामात येईल आणि ही अशी माहिती तुम्हालाही मिळेल, याच्यासाठी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता बघा हे थोडंसं ताक टाकलेलं आहे. याच्यामध्ये आहे ना थोडंसं आपण ऑर्गॅनिक असं म्हणजे ब्लॅक कलरचा थोडा गूळ टाकला तर चांगलं राहते. हे थोडीशी बघा चहा पावडर होती, आपण जे चहा करतो ना ती उरलेली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती. याच्यात भरपूर प्रमाणात नायट्रोजन असते. बघा आता हा थोडासा गुळामुळे आहे ना गुड बॅक्टेरिया खूप लवकर तयार होतात आणि हे जे बनवतं ना त्यांचं जेवण हे असते गुड आणि ताकामुळे, म्हणजे खत बनवण्याची प्रक्रिया खूप लवकर होते. हे 5-6 दिवस मी असंच भिजत ठेवलेलं होतं पाणी भरून. काही पानं तर मी जमिनीच्या आतसुद्धा टाकलेले आहे आणि कोणताही केमिकलचा वापर न करता मी बागेमध्ये, हेच नाही तर वॉटर प्लांटलासुद्धा अशाच पद्धतीने, जे माझे चॅनलवर व्हिडिओ आहे नक्की बघा, अशा पद्धतीने फुलं देऊनच माझ्या बागेमध्ये सुंदर असे फुलं उमलतात आणि मी कोणतंही केमिकल वापरत नाही. आणि बघा आता हे 5-6 दिवसानंतर अशा पद्धतीने लिक्विडमध्ये याचं पूर्ण गुणधर्म उतरलेले आहे. तरी पण आपण हे परत भिजत ठेवून परत झाडांना देऊ शकतो पूर्ण अर्क उतरेपर्यंत. बघा असे झेंडूचे फुलं वगैरे भरपूर गुणधर्म असतात याच्यात आणि कीडसुद्धा लांब ठेवतात हे झाडांना. आणि पोषक तत्वाचा खजिना असतात केळीचे पानं, कारण त्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि विशेषतः म्हणजे पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. आणि आता मी बघा 2 मग पाणी एका बकेटमध्ये घेतलेत. मी 5 ते 6 पट पाणी मी सोडून आपल्या झाडांना देऊ शकता. मी सर्व प्रकारच्या झाडांना असेच ऑर्गॅनिक खतं देते आणि मला खूप छान रिझल्टसुद्धा मिळतो. कारण एक दिवसात रिझल्ट मिळत नाही, पण नेहमी तुम्ही अशा ऑर्गॅनिक गोष्टीचा उपयोग कराल ना तर तुमच्या मातीची गुणवत्ता वाढत जाते. असे जीवाणू तयार होतात ह्या खतामुळे, ऑर्गॅनिक खतामुळे, की जे मातीची गुणवत्ता आपल्याला नेहमी वाढवत राहतात, माती भुसभुशीत करत असतात. अशा पद्धतीने मी बागेमध्ये नेहमी काम करत असते आणि त्याचा मला फायदासुद्धा दिसून येत आहे या उन्हाळ्यामध्ये. झाडांना हे एक प्रकारचं टॉनिक म्हणून काम करणार आहे, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात केळीच्या पानामध्ये. मी काय करते, तुम्ही जमिनीत जर दाबून ठेवले ना त्याच्यातसुद्धा तुम्हाला फायदाच होईल. भरपूर त्याच्यात गुणधर्म असतात आणि ते माती तुमची भुसभुशीत तयार होईल. पण लिक्विड खत म्हणजे टॉनिक्सचं काम करते आणि ह्या उन्हाळ्यात अशा खतांची आवश्यकता असते झाडांना द्यायला. म्हणून मी काय केलं, याचं लिक्विड बनवलेलं आहे. हे मातीमध्ये ओलावा टिकून ठेवते. ह्या खतामुळे असे खतं दिल्यामुळे पाणी धरून ठेवते माती आणि जास्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपले झाडं सुकत नाही आणि बाकी इतर काळजीसुद्धा घ्यावं लागते. आणि मी सर्व झाडांना हे खत दिलं. पॉलिनेटरची संख्या बघा तुम्ही किती जास्त आहे या प्लांटमुळे. आणि ऑर्गॅनिकमध्ये काय होते माहिती आहे का, पॉलिनेटर्स खूप जास्त प्रमाणात वाढते. केमिकलमुळे ते आपल्या झाडांच्या लांब राहतात, तसेच ऑर्गॅनिकमध्ये ते आपल्या झाडांच्या जवळ राहतात. चला तर हे टॉनिक आपल्या सर्व झाडांना देऊ आहे. जेवढ्या झाडांना देता येईल तेवढं आज देईन आणि बाकी झाडांना उद्या किंवा संध्याकाळी देणार आहे. कारण हे एकतर सकाळी किंवा संध्याकाळी उन्हाळ्यात बरं राहते द्यायला. उन्हाच्या टाईमला कोणतेही खत पाणी देऊ नये, त्याच्यामुळे झाडांना उष्णता तयार होईल. अशा पद्धतीने मी माझ्या बागेमधील सर्व झाडांना अशाच ऑर्गॅनिक पद्धतीच्या खताची कमाल दिसून येते मला आणि मी तेच देण्याचा प्रयत्न करत असते. या खतामुळे मातीत सूक्ष्मजीवाची सुद्धा वाढ होते आणि मातीत मित्रकीड जास्त प्रमाणात वाढ होते. असे सेंद्रिय खत तुम्ही नक्की देऊ शकता. पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे झाडांना किंवा मातीला कोणतेही अपायकारक परिणाम होत नाही. त्याच्यामुळं झाडांची फुलांची गुणवत्ता वाढते, फळांची गुणवत्ता वाढते. आणि अशा पद्धतीने वेगवेगळे केमिकल्स वापर न करता तुम्ही ऑर्गॅनिक खताचा नक्की उपयोग करून बघा, तुम्हाला बागेमध्ये नेहमी फायदा होईल. आणि मी बघा वॉटर प्लांटलासुद्धा याच पद्धतीने थोडंसं हे खत देत असते, कारण त्यालाही थोडे त्याच्यामधून चांगले गुणधर्म मिळत असतं, म्हणजे खत मिळत असते. आणि दरवर्षीच्या प्रमाणात आहे ना, माझ्या इथे बीपासून निघायचे झेंडूचे झाडं, पण उन्हाळ्यात पूर्णपणे वाळून जायचे. यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की झेंडूचे झाडं टवटवीत आहे आणि भरपूर प्रमाणात निघालेले आहे. आणि फुलं जरी नाही आले ना, पण हिरवेपणा उन्हाळ्यात काय वाचवणं झाडं महत्त्वाची असतात. इथे बघा मधमाशी तर इतके जास्त या फुलांना आवडते. आणि वॉटर प्लांटमुळे दुसरा फायदा, पाणी पिण्यासाठी खूप येतात हे पॉलिनेटर आपल्या झाडांना, कारण प्रत्येकाला पाण्याची गरज भासते, तर उन्हाळ्यात तर जास्तच. आणि बघा अशा पद्धतीने तुमच्या बागेमधील सर्व झाडांना तुम्ही हे खत देऊ शकता. असे टॉनिकचं कामसुद्धा करत असते हे खतं आणि हळूहळू प्रमाणात लवकरच मातीला मिळते. त्याच्यामुळे झाडांची वाढ लवकर होते
आणि लवकर 15 दिवसातून 1 महिन्यातून अशा पद्धतीने आपण याला देऊ शकतो. भरपूर झाडं असल्यावर मी एकाच वेळेस सर्व झाडांना नाही देऊ शकत. त्याच्यामुळे जेवढे दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडत असेल ना तर तुम्ही पूर्ण बघा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. त्याच्यामुळे माझा हुरूप वाढतो आणि त्या ताईंचे मनापासून धन्यवाद करते मी, जे मला नेहमीच लाईक करतात, सबस्क्राईब केलेला आहे किंवा कमेंटसुद्धा करतात. अशा माध्यमातून असं केल्यामुळे मला बघा, आता हे तुम्हाला दाखवलं होतं मी वडाचं झाड, बघा किती छान लागलेलं आहे ना. आणि हे झेंडूचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे. धन्यवाद सर्वांचे मनापासून.